आपल्या सगळ्यांचा खासदार सुप्रियाताई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख म्हणजे सगळे सहकारी याचे सगळे वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित मंडळी दोन शहर याच्यावरती अनेक दृष्टीने होत असतात. एकेकांचं नुसतं रेल्वेचं जंक्शन असा त्या दोन तालुक्याचा चेहरा होत असतो. त्याचं महत्त्वाचं कारण पुणे शहराच्या वर काही धरणांना अपंग झाले. त्या धरणाचं पाणी खाली या भागात आलं. उसाची आणि फळबागांची शेती वाढली आणि हे सगळं होत असताना एक उद्योगाची जोड असली पाहिजे हा विचार माझ्या मनामध्ये होता. किंवा सगळ्यांच्या कृपेला महाराष्ट्राचं 4 वेळेला मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी माझ्या सोपवली गेली. आणि त्या काळामध्ये मी या जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्याचा औद्योगिक प्रदेशा संबंधीचा एक वेगळा कार्यक्रम हा करायचा. एक काळ असा होता की मुंबईमध्ये उद्योग, नंतरच्या काळामध्ये हा उद्योग पुण्यामध्ये आला, पिंपरी चिंचवड आला, तिळकोर नगर यासारख्या कल्पना त्या ठिकाणी आल्या. आणि नंतरच्या काळामध्ये माझ्याकडे जबाबदारी आल्याच्या नंतर मी ठरवलं की कारखानदारी ही एका ठिकाणी न ठेवता विकेंद्रित स्वरूपामध्ये केलं पाहिजे. त्याची आपली आम्ही केली. पुण्याहून जेजुरी, पुण्याहून दोन म्हणजे कुंकूर, पुण्याच्या नंतर वाराणसी, त्यानंतर इंदापूर, त्यानंतरच्या काळामध्ये जेजुरी, या सगळ्या भागामध्ये छोटे मोठे कारखाने उभे केले, त्याला फसवून केले. आणि हे सगळं करत असताना IT सेक्टर हा देशाचा महत्त्वाचा विकासाचा सेक्टर हा लक्षामध्ये आल्याच्या नंतर पुण्याच्या जवळ हिंजवडीला IT सेक्टर उभा करण्याची काळजी घेतली. आणि आज त्या ठिकाणी 1,00,000पेक्षा सुद्धा अधिक लोक काम करतात. अनेक हातांना काम झालं. त्या सगळ्यावर पुणे जिल्ह्याचा हा चेहरा होते. पुणे जिल्ह्यामध्ये या हाताला काम हवं आहे ते काम देण्याच्या संबंधीच्या अनेक गोष्टी उभ्या आहेत. ते सगळे करत असताना आणखी काही गोष्टी जमीन चर्चा केल्याच्या नंतर आणि केंद्र आणि जमीन या ठिकाणी कृषी समाजाचं योगदान होत आहे. जमीन हे जिल्ह्याचं जंक्शन आहे. काही गाड्या कमी झालेल्या जसा उल्लेख असतात खासदार सुप्रियाताईंनी केला, त्यासाठी केंद्र सरकारची विशेषची जे काही प्रयत्न करायचे असतात ते चालू आहे. पण हे एक महत्त्वाचं बिझनेस सेक्टर होऊन गेलं ही गोष्ट आपल्याला मागे करावं आहे. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट आहे की या सर्व देशामध्ये जिथं रेल्वेचं जंक्शन आहे त्या ठिकाणी सर्वांना कृषी समाजाची लोकसंख्या अधिक जंक्शन त्या ठिकाणी दोन गोष्टी त्या ठिकाणी दिसतात. एक या रेल्वेच्या उभारणीसाठी अगदी स्वातंत्र्याच्या इंग्रजांच्या काळापासून जे कष्ट केले
त्या कष्टामध्ये नुसती समाजाचं, नुसती इंजिनियरचं, नुसती पेट्रोखायचं फार मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे हा समाज या रेल्वे जंक्शनच्या आजूबाजूला अधिक मोठ्या प्रमाणात आज या समाजाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. शिक्षणाचा प्रसार आणि आरोग्य सेवा या दोन गोष्टींसाठी जर जन्माची दृष्टी आहे त्याच्या मनामध्ये जन्मापासून त्या दोन गोष्टीच्या संबंधीची अतिशय आस्था असते. अनेक ठिकाणी शाळा काढणे आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जा, वसईमध्ये जा, अनेक ठिकाणी अशी आहेत की ज्या ठिकाणी उत्तम शैक्षणिक केंद्र आहेत, संस्था आहेत आणि त्याच्यामध्ये ख्रिस्ती समाजाचं योगदान फार मोठं आहे. त्याच्याबरोबर आरोग्य सेवा देण्याच्या संबंधीच्या या गोष्टी ख्रिस्ती समाजाच्या वतीने अनेक ठिकाणी उत्तम झालेलं आहे. याचा अर्थ एकच आहे की हा काहीशी आपल्याला एक संदेश दिला आणि तो संदेश सेवा, सेवेचा संदेश. मानवाची सेवा करा, दुःखिताची सेवा करा, ज्याच्यावर समस्या असतील त्याची सेवा करा आणि सेवा करणं याच्यासाठी आपला जन्म आहे हा विचार जन्माला आलेला प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाच्या माणसाच्या व्यक्तीच्या मुलामुलींच्या अंतःकरणात लहानपणापासून असतो आणि त्याचे परिणाम आज अनेक ठिकाणी लोकांना उत्तर होतात. जिथं दुःख आहे, जिथं माणूस संकट जातं त्याच्या मदतीला ख्रिस्ती समाजाचा घटक हा धावून जातो. त्याचा जागा कधी करत ते शांत भरणारे काम करत असतं. आता केंद्रासारखं झाड ते बगीचं रामावरचा इतिहास हा महाराष्ट्रातील सर्व देशामध्ये होत. त्या संबंधीचं लिखाण सगळ्या देशात गेले आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्या काळात केंद्रासारख्या ठिकाणी घेऊन एक सेवा करण्याच्या संबंधीचं केंद्र त्याची उभं करण्याच्यासाठी अत्यंत मोलाची कामगिरी केली आणि त्याचबरोबर आज केंद्रासारख्या लहान ठिकाणाचं नावसुद्धा देशामध्ये घेतलेलं असतं. आणि हे सगळं जे होतं ते जे संस्कार आहेत, जे काही इस्लामिक संस्कार दिले त्या संस्काराचं स्मरण अखंडपणाने ठेवण्याची भूमिका ही तेव्हा लोकांच्यात आहे. त्यावेळेस ही घडू शकते. दुर्दैवानं आज देशामध्ये काही जातीयवादी संघर्ष शक्ती या निर्माण होतात. त्या जातीयवादी शक्ती समाजाच्या लहान घटकांच्यावर दबाव टाकणं, अन्याय करणं, अत्याचार करणं, तसं की हल्ले सुद्धा करणं या गोष्टी होत असतात. मला आठवत आहे की 5-6 वर्षाच्या पूर्वी ओडिशामध्ये काही ख्रिस्ती बांधवांच्यावर ते खेड्यापाड्यात अगदी जंगलामध्ये लोकांची सेवा करत होते त्यांच्या हल्ले झाले. आम्ही ज्यावेळेला हे वाचलं त्यावेळी खासदार होतो वाराणसीचा. आम्ही लोकांनी टीम तयार केली आणि आम्ही गेलो ओडिशामध्ये. ज्यांच्या हल्ले झाले त्यांना एक धीर दिला, त्यांना आधार दिला. सरकारचे आम्ही भांडण केलं की ज्यांचा काहीही संबंध नाही, कुणालाही त्रास देत नाही, अतिशय भावनिकपणानं उपेक्षितांची सेवा ते करतात, त्यांच्या हल्ले करणारा जो वर्ग आहे हा या देशाच्या ऐक्याला धक्का देणारा, सूर बोलणारा असा वर्ग आहे. आणि या वर्गाच्या पासून आपल्याला बाकीच्या सगळ्या समाजाला जागरूक केलं पाहिजे. शासकीय यंत्रणा जे पुढे अत्याचार करतात त्यांना धडा शिकवण्याच्या दृष्टीने पुढे आणली पाहिजे. आणि जो सेवाभावी दृष्टीने काम करतो त्यांना आधार दिला पाहिजे. हा आग्रह आम्ही लोकांनी पाहिलेली जागा आणि काही गोष्टी त्या ठिकाणी कमी प्रमाणात झाल्या. पण ठीक आहे, जे घडलं ते घडू नये असं वाटतं. ते घडायचं नसेल तर आपल्याला एक राहावं लागेल. तर तो हिंदू असेल
तो ख्रिश्चन असेल, तो मुस्लिम असेल, तो बौद्ध असेल, या सगळ्या धर्माने कधी कोणाला अन्याय अत्याचाराची शिकवण ही कधीही दिलेली नाही. आणि त्यामुळे दिले तसे शांतीचा विचार, जो शांतीचा विचार घेऊन जो समाज अत्यंत अग्रभागी आहे, तो ख्रिस्ती समाज आहे. आज त्यांना शक्ती देणं, पाठिंबा देणं, त्याच्यावर उभं राहणं हे माझ्या सरकारचं, आमच्या सरकारचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यापासून आम्ही व्यक्तीची कधी मागे जाणार नाही, एवढाच विश्वास या ठिकाणी जवळ देशामध्ये आता निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाले. तुमच्या सगळ्या भागामध्ये गेल्या 2-3 निवडणुकीमध्ये सुप्रियाताईंना आपण मोठ्या मताने विजयी केला. सुदैवाने मी तुमच्या हा विजयाचा पाठिंबा घेऊन काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर तिथं जे जे करणं शक्य असेल तर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सतत झाला. संसदेमध्ये 98% उपस्थिती, 5 वेळेला संसद दिवस हा पुरस्कार आणि त्याच्यानंतर सातत्याने लहान घटकांच्या प्रश्नाची मांडणी करण्याच्यासाठी आग्रह त्या दृष्टिकोनातून त्यांचं कामकाज या संसदेमध्ये वाढवलं. पुन्हा एकदा त्याला या कामाला आणि तुमच्या पाठीशी उभं राहण्याच्यासाठी तुमची शक्ती, तुमचा पाठिंबा हा मिळेल अशी अपेक्षा करतो. यावेळेला त्यांची खून ही बदलली. तुतारी वाजवणारा माणूस ही त्यांची खून आहे. ती तुम्ही लोकांनी लक्षात ठेवलं आणि जो काम करतो, जो साथ देतो, जो स्वच्छ व्यवहार ठेवतो, स्वच्छ चालीचं ठेवतो आणि समाजाची बांधिलकीच्या बाबतीत चळचळ करत नाही, अशांच्या मागं उभं राहणं की तुमच्या माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे. ते तुम्ही राहा हा विश्वास या ठिकाणी वाढतो. तुम्ही आम्हाला लोकांचं स्वागत केलं आणि या ऐतिहासिक क्षणामध्ये तुम्हाला सगळ्यांना भेटायची संधी मिळाली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझी तुमचे कसं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.